काय सांगा त्याबद्दल? नाही, खरं म्हणजे सगळ्या अफवा कुठून येत आहेत माहीत नाही. आणि माध्यमांनी देखील त्यांना किती सिरियस घ्यावं हे माध्यमांनी ठरवायला पाहिजे. जसं आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून अफवांचं उदंड पीक सुरू झालं. सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार, असं होणार तसं होणार. पण आपण पाहिलं की दिवसागणिक आमचं सरकार मजबूत होत चाललंय. आम्ही तर पूर्ण शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार, त्यांची भूमिका घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं आणि त्याला विकासाची जोड दिली. आणि बघितलं आपण की गेल्या वर्षभरामध्ये मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जे विकासाच्या बद्दल जे प्रकल्प जे मागच्या 2.5 वर्ष गव्हर्नमेंटने बंद पाडले होते, बंद केले होते, ते सगळे आम्ही सुरू केले. तुटूनच पडले तर राजीनामे द्यायला, त्यातला मला फरक कळत नाही. मी स्पष्ट सांगतो, ते जर चांगलं योग्य असेल तर द्यायनात, ते दिले तर त्यांना तरी काय कमी आहे. जसं 10-15 महिन्यासाठी दिले काय होते. पण त्याचा परिणाम समाजाचा बी तोटा नाही झाला पाहिजे. समाजाचं बोलण्यासाठी बी आज माणसं पाहिजे. तर मग ते आता त्यांना जे वाटतं ते, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही मात्र आता गप्प बसू नका. सगळे आमदार खासदार मुंबईकडेच थांबा. आरक्षण घेऊस तर यांचा काय पिच्छा सोडू नका. यांच्या सदऱ्याला धरून बसा, तिथं सत्ताधाऱ्यात पण यांना सोडू नका. आम्ही इथं हटत नाही. तुम्ही सगळ्या आमदार खासदाराला असं आवाहन करताय का की राजीनामा देण्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन आरक्षण पदरात पाडून घ्या? नाही, मग तेच म्हणलं मी. मग त्यातलं कळत नाही. समजा राजीनामा दिल्यावर काय फायदा, नाही दिल्यावर काय फायदा. पण एवढं तितकंच करे, तुम्ही जर बोलायला असले तुम्ही बेजार करता त्यांना. नाही तर तुम्हाला आमच्याकडे डांबरावर बसून बोलायला लागेल त्यांना. मग आता तुम्हाला कोणी येऊ दे, हुसकून येते बाहेर. त्यामुळं बघा, त्यांच्या हिशोबाने ते विषय. फक्त आमचं मत एवढे, मराठा समाजाचं सगळे आमदार खासदार मंत्री माजी आमदार यांनी एक मोठा, प्रचंड मोठा एक गट तयार करावा सत्ताधारी सगळी, आणि मुंबई सोडायचीच नाही. मुंबई सोडायची नाही म्हणजे तुम्ही झोपता खोलीत एखाद्या, म्हणजे मुंबई सोडायची नाही म्हणजे तुम्ही मंत्रालय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दार सोडत नाही. त्यांच्या पाय पुढं त्यांच्या मागं लागायचं की तुम्ही आरक्षण पहिला विषय मार्गी काढा, अधिवेशन घ्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्या, हे लावून धरावं. मराठा समाज त्यांना कधीच विसरणार नाही. मी शब्द देतो त्यांना. तर हे होते मनोज जरांगे पाटील. मराठा आमदार खासदारांनी मुंबई सोडायची नाही, आमदारांनी राजीनामा देऊन काय फायदा होणार नाही. मराठा आमदार खासदारांनी मुंबई सोडू नका, म्हणजेच फक्त भजे खाऊत बसू नका, तर त्यांच्या दारात जाऊन बसा. आणि आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमदार खासदारांनी लढा द्यावा, असं मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच काही वेळांपूर्वी, थोड्या वेळापूर्वी म्हटलेलं आहे. आपण ते त्यांच्या व्हिडिओमधनं पाहिलेलं आहे. तर मंडळी, आता महाराष्ट्रामध्ये विविध आमदार खासदार यांचे राजीनामा येण्याचं सत्र सुरू झालेलं आहे. असंख्य आमदारांनी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयावरती असंख्य राजीनामे हे आता आलेले आहेत. पण यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे. राजीनामा देऊन काय उपयोग होणार नाहीये, तुम्ही मुंबईत जाऊन बसा. जे मंत्री आहेत किंवा जे याच्यामध्ये आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, यांना धरा आणि त्यांच्या सोबत राहा, त्यांना विनवणी करा, त्यांना सांगा की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही, मुंबईत दबा धरून बसा, मुंबईतून हटू नका, असे निर्देशच आता मनोज जरांगे पाटील यांनी आमदार आणि खासदारांना दिलेले आहेत. त्यातच आता शिंदे गटाला विविध धक्के बसायला लागलेले आहेत. वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमदार खासदारांनी हे राजीनामे दिले आहेत आणि या राजीनाम्यांमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या साठी मराठा बांधवांच्या ज्या भावना तीव्र झालेल्या आहेत त्यामुळे राजीनामा देत आहोत. मराठा आमदार खासदारांनी मुंबई सोडायची नाही. शिंदे गटाला आणखी एक धक्का. मराठा आरक्षणावरून 2 खासदारानंतर आता एका आमदाराचा राजीनामा राज्यात आलेला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून वातावरण तापलेलं आहे. अनेक नेते, आमदार, खासदार आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शिंदे गटाचे वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. अनेक भागात आंदोलक आक्रमक झालेले आहेत. इतर काही पक्षातील नेत्यांसह शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिलेला आहे. शिंदे गटाच्या 2 खासदारांनी राजीनामे दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढताना आता दिसत आहेत. त्याचबरोबर आता विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर गंगापूर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि रमेश बोरनारे यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज इतर मागासवर्ग ओबीसी प्रमाणपत्र मागणीसाठी उपोषण आणि आंदोलन करतात, परंतु त्यांना अद्यापपर्यंत मागासवर्ग ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही आहेत आणि म्हणून मराठा समाजाच्या या संबंधित तीव्र भावना असून मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी माझा मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असून मी माझ्या विधानसभा सदस्य या पदाचा राजीनामा स्वखुशीनं देत आहे, असं बोरनारे यांनी पत्रात म्हटलेलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असून सोमवारी गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर सोमवारी रात्री आमदार रमेश बोरनारे यांचे संपर्क कार्यालय व घरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला होता. त्याचबरोबर हिंगोली उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतंच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर आता वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. मराठा आरक्षणासाठी आमदारांचा तडकाफडकी राजीनामा यायला लागलेला आहे. काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपुडकर यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. वरपुडकर हे पाथरी मतदारसंघाचे आमदार आहेत. राजीनाम्याबाबत वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलेलं आहे. मराठा धनगर व मुस्लिम आरक्षणासाठी मी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण माझा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्षांना केलेली आहे. त्याचबरोबर आता गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. त्यांनी म्हटलंय की भाजप नेते तथा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन आता उग्र स्वरूप धारण करायला लागलेलं आहे. अनेक नेते राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत. रविवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता. ठिकठिकाणी मराठा आंदोलक हे आक्रमक होताना दिसत आहेत. विशेषतः राजकारणातील श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात गरीब मराठ्यांचा आक्रोश आता दिसून येत आहे. सोमवारी सकाळी बीड मधल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. सुरुवातीला घरावर दगडफेक करीत त्यांची गाडी जाळण्यात आली आणि नंतर घराला देखील आग लावण्यात आली. प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आंदोलक संतप्त झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान बीडच्याच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. विधानसभा अध्यक्षांना त्यांनी राजीनामा पत्र लिहिलेलं आहे. राजीनामा पत्रामध्ये काय म्हटलंय तर लक्ष्मण पवार यांनी राजीनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या समाजावर या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणाच्या साठीच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असा मजकूर लिहित आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवलेला आहे. आणखी किती आमदार आणि खासदार राजीनामा देतात हे या येत्या काळात आता स्पष्ट होणार आहे. आणि त्याचबरोबर शिंदे गटावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचा दबाव आता वाढताना दिसतोय आणि यातूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या लढ्यासाठी एकटेच फाईट देत असताना दिसून येतात. त्यांना राजकीय डेंग्यू झालेला आहे, अजित पवारांना राजकीय डेंग्यू झालेला आहे असं शिवसेनेच्या एका नेत्याने म्हटलेलं होतं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्या तरी वेगळ्याच राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्याचं देखील शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने म्हटलं होतं. तर या दोन्ही गोष्टींमध्ये आता एकनाथ शिंदे एकाकी लढत देत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं घर सोडू नका, मुंबईतच तळ ठोकून राहा, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे.